2. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू हा तपस्वी असतो काय याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील गुद्रकूट पर्वतावर राहत होते. त्यावेळी उदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. हे उद्यान परिव्राजकांसाठीच राखून ठेवण्यात आलेले होते. त्या सुमारास भगवंत गुद्रकूट पर्वतावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत इरझारा घालीत होते. त्यावेळी निगृताने भगवंतांना इरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत रहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध झाले. नंतर भगवंत निगृताजवळ गेले. निगृत त्यांना म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर आपले येथे आगमन झालेले आहे. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे तयार केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या ह्या मंडळीत आले आहेत, म्हणून मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. भगवंताचा हा धर्मविनय काय आहे जो ते आपल्या शिष्यांना शिकवतात आणि ज्या धम्मविनयाला शिकून तथागतांचे श्रावक संतोष प्राप्त करतात, त्याला आपले शरणस्थान म्हणून त्याचा स्वीकार करतात आणि त्याला लोकोत्तर धम्म असे समजतात? हे निगरोधा, ज्यांचे दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, ज्यांच्या प्रवृत्ती भिन्न आहेत, अशा लोकांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो याचे शिक्षण घेतल्याशिवाय आणि अभ्यास केल्याशिवाय समजणे कठीण आहे. की तथागताचा धम्मविनय काय आहे, की ज्या धम्मविनयाला शिकून तथागताचे श्रावक संतोषाचा लाभ करतात, त्याला आपले शरणस्थान म्हणून त्याचा स्वीकार करतात आणि त्याला लोकोत्तर असा धर्म मानतात. परंतु हे निगृता, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवनाविषयी मला प्रश्न विचार की या आत्मपीडेपासून काय साध्य होते आणि काय साध्य होत नाही. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत आम्ही आत्मक्लेशाच्या कठोर तपाचे समर्थक आहोत. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहे, म्हणून आम्ही त्यांना चिकटून आहोत. त्यापासून काय साध्य होते आणि काय साध्य होत नाही हे सांगावे. निग्रोध, उदाहरण घेऊया की एक तपस्वी वस्त्ररहित नग्न राहतो, काही अश्लील गोष्टी करतो, तो आपले हात चाटतो. कोणी त्याला असे म्हटले, भिक्षा घेण्यास यावे, तर तो त्याचे म्हणणे ऐकत नाही. जर कोणी म्हटले भिक्षा घेण्यास थांबावे, तर त्याचेही म्हणणे तो ऐकत नाही. जे त्याच्यासाठी मुद्दा मांडलेले किंवा तयार केलेले असेल ते तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाही. ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातले अन्न तो स्वीकारित नाही. ना उंबरठ्याच्या आत ठेवलेले, ना उखळातले, ना काठ्यांवर ठेवलेले, ना जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याप्रमाणेच ना एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांनी दिलेले, ना गर्भवती स्त्रीने दिलेले, ना बाळंतिणी जवळचे, ना संभुक्त स्त्री जवळचे, ना दुष्काळातले, ना कुत्राजवळ असेल तर तेथले, ना ज्या ठिकाणी माशा भणभणत असतील तेथील अन्नाचा तो स्वीकार करीत नाही. ना तो मत्स्य, मांस, तीव्र मादक पेये किंवा पेस घेतो, असा तो परिव्राजक असतो. तो कदाचित एकाच घरचे भोजन मागणारा, एकच घास खाणारा, किंवा 2 घरी मागणारा किंवा 2च घास खाणारा, 7 घरी मागणारा किंवा 7च घास खाणारा असतो. तो 1-2 अथवा 7 दानांवर उपजीविका करीत असतो. तो प्रतिदिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्नभक्षण करीत असतो. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असते. तो मातीच्या भांड्यांमध्ये उगवलेल्या झाडांवर आपली गुजरण करतो किंवा शाक भाजी अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चांबड्याचे तुकडे अथवा पीठ अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेल बीजे किंवा बांबू अथवा गवत अथवा गायीचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असतो. तो जाडे बर्डे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरिटा झाडाची वल्कले अथवा काळविटाची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसांपासून बनवलेले कापड वापरीत असतो.
त्याला डोक्याची व दाढीची केस उपटून काढण्याची सवय जडलेली असते. तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेघांच्या बिछाण्यावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करणारा असा तो असतो. हे सर्व करणाऱ्याने हे निगृदा, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा पाळले नाही यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत, या सर्व गोष्टी जर त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. हे निगृदा, ह्या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने दोषी झालेला असतो. भगवंत, तो दोषी कसा बरे होतो? हे निगृदा, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धारण करतो तेव्हा त्या योगेस त्याला खोटा संतोष होतो की आपले ध्येय साध्य झाले आहे आणि तसे तो मानू लागतो. आणि निगृदा, हाच परिव्राजकाला जडलेला दोष आहे. हे निगृदा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील दोष होय. हे निगृदा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक दोषच आहे. हे निगृदा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या मिळतात, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील दोषच आहे. हे निगृदा, अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून इतरांना तुच्छ लेखू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. हे निगृदा, दान, देणग्या आणि कीर्ती मिळवल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यावर तो उन्मत्त होतो आणि निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला दोष होय. हे निगृदा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धी पुरस्पर निषेध करतो आणि त्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकर्ता नाही असे मानून त्यात रस घेऊन तो त्याचा उपभोग घेतो. हे निगृदा, हाही तपस्व्याच्या ठाईचा दोष होय. हे निगृदा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करेल, त्याचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. निगृदा, हाही तपस्व्याच्या ठाईचा दोष होय. हे निगृदा, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुर करू लागतो. तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमूळ, फळ, शाक आणि धान्य, बिया, जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाईचा दोष होय. हे निगृदा, पुन्हा ज्यावेळी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात त्यावेळी तो म्हणतो, सुखोपभोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत आणि मी खरोखर खळतं तप आचरित असता मला मात्र मान देत नाही. मला लाभ आणि यशाची प्राप्ती होत नाही, दानधर्म करून माझी पूजा करीत नाही. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाईचा दोष होय. हे निगृदा, तो तपस्वी रहस्यमय गुढता धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धी परस्पर असत्य भाषण करतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा दोष होय. हे निगृदा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा दोषच होय. हे निगृदा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दयी, पोकळ डौलाचा होतो. दुसऱ्या संबंधी दृष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो.
लोभी बनून त्याग भावना विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा दोष होय. निगृता, ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्यांच्या मार्गातील दोष आहेत असे तुला वाटत नाही काय? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व दोषच आहेत. ह्यापैकी एखाद्याच दोषाने काय, परंतु सर्वच्या सर्वच दोषांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनो, हे दोष आपल्याला जळू देता कामा नये.